लढत आपण लढत आहे? पहिल्यांदा सर्व पत्रकार भावांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण आमच्या विनंतीला मान देऊन हे पत्रकार परिषदेचं आयोजन केलं त्याबद्दल. खरं तर सर्वीकडे महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती आहेत, काही ठिकाणी स्वतंत्र आम्ही लढतो आहोत. नाशिकमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीसोबत आमच्या मैत्रीपूर्ण लढती बऱ्याच ठिकाणी आहेत, म्हणजे संपूर्ण शहरात आहेत. आणि आम्हाला विश्वास आहे की आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या विकासात्मक चेहरा पुणे असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून अगदी आमच्या संपूर्ण 29ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तो डोळ्यासमोर ठेवून आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती आहेत. महायुतीचा धर्म म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुठेही टीका टिप्पणी आम्ही आमच्या मित्रांवर करत नाही. त्यांच्या काही लोकांनी टीकेचा स्तर घसरवला तरी शांततेने आम्ही त्यांना उत्तर देत आहोत, कारण मैत्रीपूर्ण लढतीचा अर्थच तो होतोय. त्यामुळे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाचा अजेंडा घेऊन जनतेपुढे अत्यंत चांगल्या पद्धतीने जात आहे. पण जनतेचा पण चांगला रिस्पॉन्स आहे आणि तो 16 तारखेला आपल्याला निवडणुकीतून दिसून निकालात. मुख्यमंत्री एक पक्षाचे खासदार आहेत, अशा पद्धतीचं नाही, असा आहे टीकेचा स्तर. ते काय आता काल अंदामलाई त्यांचं नाव, त्यांच्या संजय राऊतांची ती वैयक्तिक त्यांची टीका आहे, त्याबद्दल त्यांना जाब विचारला पाहिजे. शेवटी ते एका पदावर आहेत. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. आपण नेहमी सांगतो शिवशाहू फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे, त्यामध्ये अशी संस्कृती बिघडता कामा नये. मला दुसरं असं म्हणायचं आहे की ठीक आहे, संजय राऊत हे बोलले याचं आम्ही समर्थन करत नाही, पण सत्ताधारी पक्षाचा एक आमदार, भारतीय जनता पार्टीचे सर्वेसर्वा, त्यांचे मोठे नेते, ज्येष्ठ नेते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी ही सुसंस्कृत पार्टी आहे असं वारंवार सांगत असतात, त्यावेळेस पिंपरी चिंचवड मधला त्यांचाच एक आमदार किती खालच्या टोकावर बोलला, कोणाबद्दल बोलला? ज्या माणसाने त्यांना कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आणलं, वेगवेगळ्या पदावर ठेवलं, तो एकेरी भाषेमध्ये बोलतो. त्याच्यामुळं हे संस्कार कुठे आहेत? मग संजय राऊतांचं समर्थन नाही, पण भाजपची जी काही लोक आहेत त्यांच्या समर्थनाला एक परत आमदार उतरला, तो एकेरी भाषेमध्ये बोलतो. उत्तर आम्हाला पण देता येतात, आम्ही पण उत्तर द्यायला सक्षम आहोत, पण आमच्या पक्षाचे ते संस्कार आणि विचारधारा नाही आहे. त्याच्यामुळे भाषा ही संविधानिक वापरली गेली पाहिजे, पण तो प्रोटोकॉल विरोधी पक्षाला पण नसावा, तो प्रोटोकॉल सर्वांना असावा. महायुतीमधल्या सर्वांनी तसा नियम पाळला पाहिजे. आम्ही पण संयम ठेवतो ना, आमच्या नेत्यावर बोलल्यानंतर आमचं पण रक्त सळसळतं, आम्हाला पण उत्तर देता येतात. पण शेवटी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराला आम्हाला गालबोट लागेल असं कुठलंही कृत्य करायचं नाहीये. महेश लांडगे सारखी जी काही पिलावळं आता सुटलेली आहेत, जाणीवपूर्वक सोडलेली आहेत, उलट अशा लोकांना जनता जागी, कारण जनतेला हे पटत नाही. तुम्ही कोणाला अपशब्द बोला, तुम्ही कोणाला शिव्या द्या, तुम्ही कोणाच्या आई बहिणीवर बोलणार, तुम्ही कोणाचा बाप काढणार, हे जनतेला आवडत नाही. जनतेला तुम्ही आमच्या विकासाचं व्हिजन काय घेऊन येणार आहे, तुम्हाला आम्ही का निवडून द्यायचं, तुमचा वचननामा काय, तुम्ही प्रॉमिस करताय ते कसं पार पाडणार, आमच्या रस्त्याचे प्रश्न, आमच्या स्वच्छतेचे प्रश्न, हे जनतेचं व्हिजन असलं पाहिजे. हे राहते बाजूला, कोणी एकेरी भाषेत बोलतं. महेश लांडगेला आता नाही, 16 तारखेला याची लायकी, आता मी याच्यासाठी त्याला एकेरी बोलतोय की तो आदरणीय अजितदादांबद्दल एकेरी बोलला. 16 तारखेला जनता पिंपरी चिंचवडची त्याला त्याची लायकी दाखवून देतील. आज तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारल्याचं आव आणता ना, त्या संभाजी महाराजांच्या चरणावर राज्याभिषेक दिनी 16 जानेवारीला त्याला डोकं घासावंच लागल, कारण त्यांनी महिलांचा पण जो काही अपमान केलेला आहे त्यांच्या भाषणामध्ये, ते पिंपरी चिंचवडकर सहन करणार नाही. संजय राऊत बोलले त्याबद्दल समर्थन नाही, पण महेश लांडगे सारखी पिलावळ बोलायला लागली याचं सुद्धा समर्थन होऊ शकत नाही. परिवर्तन होत नाही, मग तेच ना, लोकांना असं काय, म्हणजे लोक फक्त मनोरंजनासाठी येतात आणि काहीतरी ऐकायला भेटल. म्हणजे याच्या पूर्वीच्या निवडणुकात पण मी गर्द्या पाहिल्या, पण मग तसे आता तुमच्या नाशिकमध्येच एक काळ असा होता की त्यांच्या पक्षाचं प्राबल्य होतं. नाशिकमध्ये एवढी मोठी सभा झाली, आता बघू 16 तारखेला जनता का कौल देते. जनतेला काय, जनतेला विकास पाहिजे असतो. जनतेला सत्तेतली लोक विकास करू शकतात हे चांगल्या पद्धतीने माहीत आहे. अशा पद्धतीच्या भाषणबाजीनं जनता, काही काळ त्यांचं मनोरंजन होऊ शकतं, पण त्यांचं मनपरिवर्तन होऊ शकत नाही.
तुम्ही आता अण्णामलाईचं साठी होते. त्यांना लोकांना बोलायला आवडतं. काही मुद्दे, एक गोष्ट खरी आहे की मराठी माणसाच्या हिताच्या दृष्टीनं काही मुद्दे जे जनतेला अपील होणारे असतात किंवा वाटतात, त्या मुद्द्यांना कोणी नाकारू शकत नाही. शेवटी महाराष्ट्रात मराठी माणूस टिकला पाहिजे. हे महाराष्ट्राची मुंबई राजधानी आहे. आता जो मलाई नावाचा कोणीतरी भारतीय जनता पार्टीचा एक नेता कार्यकर्ता परवा बोलून गेला, याचं समर्थन मी पण करणार नाही वैयक्तिक. कारण मुंबई हे महाराष्ट्राचं आर्थिक कॅपिटल आहे. मुंबई अनेक लोकांना, अनेक भागातल्या लोकांना आज मुंबईमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं हे केलंय, ताबेदारी मिळवलेली आहे. त्यांच्या या निवडणुकीच्या काळात मराठी माणूस आणि मुंबई हे सुरक्षित राहिली पाहिजे, हे प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न आहे. आमचं पण ती स्वप्न आहे. त्यामुळे कोणी बाहेरचा उपरे येणार आणि मुंबईबद्दल बोलणार, ते कोणी मराठी माणूस म्हणून आम्ही सहन करणार नाही. काल मी एक गोष्ट मान्य करतो की राज ठाकरे साहेबांच्या आणि उद्धवजींच्या भाषणात मराठी माणसाच्या अनुषंगाने जे काही मुद्दे आले ते नाकारण्यासारखे नाही आहेत. या ठिकाणी बाहेरची लोक येऊन ज्या पद्धतीने कब्जा करतायत ते चुकीचंच आहे. आम्ही त्याचं समर्थन करत नाही. मी वैयक्तिक तरी समर्थन करत नाही. पण बाकीचं जे भाषण आहे ते मनोरंजनात्मकच होतं आणि लोकांना शेवटी थोडंसं त्यांना हटके बोललं तर लोकांना आवडतं. पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली की वंदनीय बाळासाहेब हे स्वर्गातून पाहत असतील, त्यांना आनंद होत असेल. नुसता बाळासाहेबांनाही आनंद झाला नाही, आम्हालाही चांगलंच वाटलं दोन्ही भाऊ एकत्र आलात. पण ते मतात परिवर्तित हो अशी आम्हाला अपेक्षा आहे, पण ते होत नाही, हा त्यांचा मोठा प्रॉब्लेम आहे. गर्दी जमते, लोक टाळ्या वाजवतात, सन्नाटा त्या ठिकाणी पसरतो, पण मग मतं का मिळत नाही, हा मोठा चिंतनाचा विषय आहे. मग मतं मिळाली नाही की मग ते खापर परत ईव्हीएम वर फोडलं जातं. मग त्यात समाधानकारक सीट आल्या नाही तर मग म्हणतात पैशांचा महापूर केला, काय म्हणतात मग कोट्यवधी रुपये वाटले. ते सगळी सोयीची उत्तरं देण्याला ती दोन्ही पक्ष पटायत आहेत. तुर्तास इतकंच सांगेल की त्यांच्या सभेची गर्दी ही मनोरंजनाची असते, त्यातून मत परिवर्तन होत नाही. तुमचं काय निष्पत्ती झाली? अजितदादांवरही टीका करण्यात आली. नाही, असं आहे, शेवटी अनेक वर्षानंतर दोन्ही भाऊ एकत्र आले. प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होती, ते मानलं पाहिजे. काही मुद्द्यांवर बोलल्याशिवाय त्या गोष्टीला प्रसिद्धी पण मिळू शकत नव्हती. प्रश्न असा आहे की याच्यापेक्षा मोठ्या सभा आज ठाण्याला पण कदाचित त्यापेक्षा मोठी सभा दोघा भावांची होईल. त्यांना तर आम्ही शुभेच्छा दिल्यात दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर. पण अजितदादांवर टीका केल्याशिवाय आपल्या या सभेला कुठं प्रसिद्धी मिळणार नाही हे दोघाही भावांना माहित आहे, कारण ते खूप हुशार लोक आहेत दोन्ही माणसं. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की गर्दी जमवणं आणि त्या गर्दीचं मतात परिवर्तन होणं हे दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. कालच्या सभा, त्यांच्या आजच्या सभा किंवा अंतिम निवडणुकीचा सभा संपेपर्यंतच्या काळात ज्या काही सभा दोन्ही भावांच्या होतील त्या मतात किती परिवर्तित होतात. अजितदादांवर टीका करण्याची एक अलीकडे फार मोठा ट्रेंड महाराष्ट्रात आलाय की कोणी उठलं का दादांवर टीका करतं. आणि तुम्ही कशाला पिंपरी चिंचवडचं उदाहरण घ्या. ज्याला अजितदादांनी कार्यकर्ता म्हणून तयार केलं तो एकेरी भाषेमध्ये बोलायला लागला. म्हणजे त्याला अशा लोकांना बोलल्यानंतर प्रसिद्धी मिळते. मग कालच्या सभेला थोडासा आणखी ग्लॅमर आणण्याकरता अजितदादांवर टीका झाली. 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा जो आरोप केला, मुळात 45,000 कोटीची किंमतच होती सगळ्याची. एका मुलाखतीत दादांनी आज ते पण क्लिअर केलंय. आणि ते आरोप, बंडीभर पुरावे, ट्रकभर पुरावे, हे आरोप प्रत्यारोप निवडणुका आल्या तर होत राहतात, मात्र त्यातून काही सिद्ध होत नाही. शेवटी अजितदादा या महाराष्ट्राचं एक विकासाचं व्हिजन आहे आणि त्यांच्यावर टीका केल्याशिवाय ठाकरे बंधूंनाही जर मला असं वाटते दिलासा मिळाला नसेल तर यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वेगळेपण अधोरेखित होतं. प्रत्येक पक्षाचा एक पार्लमेंटरी बोर्ड असतो. आदरणीय पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. आता ठीक आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तुतारी या चिन्हासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती आहे. पण शेवटी पार्लमेंटरी बोर्ड हे ठरवत असतं की आता एनडीए मध्ये सहभागी व्हायचं का नाही हा पवार साहेबांचा निर्णय आहे. त्यांना सहभागी करून घ्यायचा का नाही हा एनडीएचा निर्णय आहे. आणि शेवटी ह्या स्थानिक पातळीच्या निवडणुका वेगळ्या, पण पार्लमेंटरी बोर्ड जो काही निर्णय घेतो तो अंतिम निर्णय असतो. त्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता त्याबद्दल बोलावं मला असं वाटत नाही. सर्वस्वी तो निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांना आहे. ते जो काही निर्णय घेतील तो निर्णय मान्य करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते भविष्यात काम करतो. काल
कमीत कमी खर्च जरी मेट्रोचा निघाला पाहिजे. अशा वेळेस तुमच्याकडनं जे आश्वासन दिलं जातं, ते फक्त तुम्ही सांगण्यासाठीच करतात, म्हणजे ते काही अंमलात येणार नाही. आणि त्याला जोडून असं की दादा त्याच्यावर असं म्हणते ना किंवा काही झालं तरी ती ते करून दाखवणारच. तुम्ही काल पूर्ण पत्रकार परिषद बघितली असेल तर त्यांनी सांगितलं की चांगल्या अधिकाऱ्यांकडे, केंद्र सरकारकडे त्याचे 3-3 महिन्यापासून त्याच्या बैठकी झाल्या. अनेक अधिकाऱ्यांना विश्वासात गेलं. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा सल्ला घेतला गेला. संबंधित त्या विभागांच्या लोकांचा सल्ला घेतल्यानंतरच तो वचननामा बनवलेला आहे. आणि अजितदादा शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी जर जनतेला आश्वस्त केलं असेल तर ते त्या पद्धतीनं मेट्रोचा प्रवास उपलब्ध करून घेतील. आता याचा एक तुम्हाला प्रॅक्टिकल बघायचं असेल तर नागपूरमध्ये स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी ज्या मेट्रोच्या सुविधा नागपूरकरांना उपलब्ध करून दिल्या त्या अगदी माफक शुल्कात आहेत. त्याच्यामुळे जी अशक्य वाटणारी गोष्ट होती ती शक्य करून दाखवली. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळूनच हा जो वचननामा अजितदादांनी जाहीर केलेला आहे त्यातून अजितदादा दिलेला शब्द पाळतात. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्याच्यामुळे त्यातला एकही शब्द मागं पुढे जाणार नाही. पुणेकरांना दिलेल्या शब्दाचं पालन होणार. मग तो केंद्र सरकारच्या अखत्यारीतला मुद्दा असू द्या किंवा राज्य सरकारच्या अखत्यारीतला मुद्दा असू द्या. मध्यंतरी माझं काम बोलतं आणि अजितदादा हे बोलतात आणि कुठेतरी आता निवडणुकीचं चित्र स्पष्ट होतं म्हणून तुमचा तोल ढासळत चालला आणि तुमच्याकडे टीका केली जाते अशा स्वरूपाचा आरोप मुख्यमंत्र्यांनी. एका मुलाखतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी तसा आरोप केलाय. पण मी तुम्हाला परत सांगतो की ज्या पद्धतीचा गैरसमज त्यांना करून दिला गेला आदरणीय दादांबद्दल त्याच्या मूळ पार्श्वभूमीकडे जर जाल तर एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, पिंपरी चिंचवड ही महानगरपालिकेचे शिल्पकारच अजितदादा आहे. आशिया खंडातली सर्वात स्वच्छ सुंदर अशी महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख होती. मागील 9 वर्षांमध्ये म्हणजे जनतेचं म्हणणं आहे, स्थानिक जनतेचं, की तिथली वाढलेली गुंडागर्दी, तिथे झालेला मोठ्या प्रमाणातला भ्रष्टाचार हा भस्मासुरासारखा राक्षसी प्रवृत्तीनं त्या ठिकाणी केला गेला. आणि ती लाईन धरून अजितदादांनी ज्यावेळेस पत्रकार बांधवांना तशी उत्तरं दिली त्याचा अन्वयार्थ काढून माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत त्याच्या वेगळ्या पद्धतीनं बातम्या पेरल्या गेल्या आणि त्यावर ते बोलले. शेवटी महायुतीचा धर्म पाळा हे तिघांनी ठरवलं होतं. आणि मला एक सांगा की जसं राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आम्ही सर्व सन्मान करतो तसं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा पण त्या लोकांनी सन्मान केला पाहिजे. आता राहिला प्रश्न निकालाचा. निकालाच्या अंती हे चित्र स्पष्ट होणार की कामाचा माणूस कोण आहे, लोकांनी कोणाला कौल दिलाय, जनता झुंडशाहीला बळी पडली की विकास कामाला प्राधान्य दिलं. हे 16 तारखेला दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांच्या ह्या शंकेचं उत्तर जनतेने दिलेलं असेल. मुख्यमंत्री अजितदादा यांच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.